नमस्कार मंडळी, निसर्गाची सुंदर सफर आणि सोबतच आपल्या गौरवशाली इतिहास. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे महाबळेश्वरच्या कुशीत बसलेल्या अशाच एका ऐतिहासिक आश्चर्याकडे. इतिहासाची पानं जिथे जिवंत होतात, सह्याद्रीच्या छातीवर जिथे पराक्रमाची गाथा लिहिली गेली होती. होय, आम्ही आलो आहे अशा एका किल्ल्यावर ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा ज्वावलवी इतिहास पाहिला आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण अनुभवणार आहोत किल्ले प्रतापगड. तर चला तर मग या ब्लॉगला सुरुवात करूया. आपण चढायला सुरुवात केली आहे प्रतापगडला. आणि जास्त मोठा तर नाही, म्हणजे पायऱ्या एवढ्या नाहीत, तो ट्रेकिंग खूप कमी आहे. हा गड स्थित आहे ऑलमोस्ट 3,500 फीटच्या उंचीवरती आणि महाबळेश्वरपासून अराऊंड 24-25 किलोमीटर लांब आहे. आतमधला रस्ता जो 4-5 किलोमीटर तो थोडासा खराब आहे, पण बाकी रस्ता खूप छान आहे. आणि आता टोटल बोलतात की 96 स्टेअर्स यामध्ये सीड्या आहेत, जे 96 कोळी मराठा ज्यांना डेडिकेटेड आहेत, या रिप्रेझेंट करतात. हे फक्त पायऱ्या नाही आहेत, ही गनिमी कामाची खरी साक्ष आहे. अफजल खानाच्या वधानंतर त्यांचे मस्तक महाराजांच्या निष्ठावंत सरदार संभाजी कावजी कोंढाळकर यांनी कापून गडावर आणले. हे मस्तक गडावरील याच 96व्या पायऱ्याखाली गाडले गेले आहेत. यामागील विचार जर सांगायचा तर गडावर भवानी मातेच्या दर्शनाला प्रत्येक शिवभक्त आणि मावळा मंदिरात जाताना या पायरीवरून चालेल आणि अफजल खानाचे मस्तक कायम शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पायाखाली तोडवले जाईल. हीच त्यामागील एक ऐतिहासिक भावना होती. सो माझ्या मागे तुम्ही बघताय हा जो मेन दरवाजा आहे, बट या दरवाजाचं विशिष्ट म्हणजे हा जो तुम्ही ह्या पायऱ्या बघताय या डायरेक्ट नाही, या कर्व पायऱ्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की शत्रूला तो दरवाजा डायरेक्ट समोर दिसत नाही. त्याच्यामुळे जर हाती या मग एखाद्या मोठ्या वूडच्या ह्याच्याने त्याला तोडण्याचा प्रयत्न केला तो फोर्स भेटणार नाही. सो त्याच्यामुळे हा खूप एक इम्पॉर्टंट पार्ट आहे याचा. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा प्रतापगडची उभारणी केली इसवी सन 1656, तेव्हा गडावर भवानी माता मंदिराची स्थापना केली. तुम्ही जे माझ्या मागे टोक बघत होते ते हे टोक म्हणजे गडाचा असा भाग आहे जिथून खाली शेकडो फूट खाली खोल जी दरी आहे ती दिसते, खालची नदी दिसते. शिवकाळात या टोकावरून शत्रूच्या सैन्याच्या हालचालीवर दुरून लक्ष ठेवले जायचे. गडाची भौगोलिक रचना अशी आहे की या टोकावरून खाली पाहिले तरी भीती वाटते. प्रतापगडबद्दल तर खूप काही अशी माहिती अवेलेबल आहे ऑनलाईन, पण अशी खूप आपण इतिहासात पण वाचलं आहे. पण नॉर्मली आपल्याला जे माहिती आहे, जे वरचं म्हणजे जे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे याचा, जो अफजल खानाचा वध तो आपल्या महाराजांनी केला होता तोच, आणि त्याची जागा साक्ष देते. आणि असं बोलतात की अफजल खान खूप सारे जे हजारोच्या संख्यामध्ये ते घोडदळ आणि पायदळ हे सगळे घेऊन आला होता. आणि त्यावेळी तो म्हणजे एवढी मोठी यूथ सेना होती की त्याला एक ओपन ग्राउंडमध्ये म्हणजे लढणं या हरवणं खूप मुश्किल होतं. इट्स वॉज लाईक नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मग त्यासाठी महाराजांनी युक्ती लावली, त्याला पायथ्यावरती उभा केला, म्हणजे युक्ती लावून त्याला तिकडे बोलवलं. एक भेटीचा आपण एक प्रसंग त्यांनी असं म्हणजे एक सिच्युएशन क्रिएट केली की जिथे ते लोक 1 to 1 भेटू शकतात. आणि काही कंडिशनच्या आधारे ते लोक फक्त 4 लोक तेव्हा तिथे उपस्थित होते, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजचे बॉडीगार्ड आपले तो अफजल खान आणि अफजल खानचा बॉडीगार्ड, तर त्याचं मला नाव नाही माहिती, जो पण आहे. सो ते चौघं तिथे होते. आणि जेव्हा तो शोडाऊन चालू झाला, फायनल शोडाऊन, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी वाघनखाने त्याचा वध केला. सो तो म्हणजे तीच खरी हिस्ट्री आहे. म्हणजे त्याच्यामुळेच प्रतापगडचं नाव खूप जास्त मोठं आहे. बाकी प्रतापगड हा याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्ही इथला व्ह्यू बघा. म्हणजे इथून ऑलमोस्ट सगळीकडचा व्ह्यू आहे. जेवढे पण आसपासचे मोठे मोठे किल्ले आहेत ते विजिबल आहे तिथून, त्याच्यावरती तुम्ही नजर ठेवू शकता. सो त्याच्यामुळे हा एक हिस्ट्रीचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ते बोलतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. सो ती म्हण तेव्हा क्रिएट झालेली, कारण जेव्हा अफजल खानचा बॉडीगार्ड शिवाजी महाराजांवरती जे नकळत वार करणार होता तेव्हा शिवांनी त्यांना वाचवलं, आणि तेव्हा ही म्हण पण हे म्हणजे इन्व्हेंट झाली असं बोलू शकता तुम्ही. सो तसा इतिहास वाचायला तर खूप काही आहे, पण हा जो किल्ला आहे तो 2 वर्षामध्ये बनवला आहे असं वाटतसुद्धा नाही आहे, कारण की हा एवढा ह्यूज किल्ला आहे, ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. आज आपण एक गावाला घरसुद्धा बनवायला गेलो तरी ते 2-3 वर्ष घेतं, आणि एवढा मोठा किल्ला बनवला 2 वर्षामध्ये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सो इट्स खूप सुंदर आहे आसपासचा नजारा. तुम्ही पण या, अनुभवा, खूप छान वाटतं. हा अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर खूप सगळ्या गोष्टी अजून बनलेल्या नाही आहेत इथे. जसं की तटबंदी खूप सारी तुटलेली आहे, बट ते लोक रिपेअर करत आहेत. पण नॉट शुअर कधीपर्यंत ते बनेल या नाही बनणार.
सो आता जे तुम्ही ते छोटंसं तलाव बघितला, या टाकी बघितली पाण्याची, ती बेसिकली हे जे दगड आहेत, हे दगडं आपण कुठून आणली नाही महाराजांनी. हे दगडं डायरेक्ट त्याच डोंगरांची कापली आहेत आणि तिथून जो तो खड्डा बनला तिथे त्यांनी टाकी बनवली. जो बेसिकली त्याच जागेचा त्यांनी वापर केला. आता त्यामध्ये पाणी कुठून आलं, तर ते पाणी आहे झाडांचं पाणी, डोंगराचं पाणी, आणि ते तिथे साठवण्यात आलं. आता नक्की ते खाली आहे, पण प्रतापगडची रचना अशी आहे की लांबून किल्ला दिसतच नाही. याच दाट जंगलात अफजल खानाचं सैन्य भटकलं आणि मावळ्यांनी गनिमी काव्याने इतिहास घडवला. शिवरायांनी फक्त युद्ध नाही जिंकलं, तर त्या शत्रूचाही सन्मान केला. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी धर्माप्रमाणे गडाच्या पायथ्याशी त्यांची कबर बांधून दिली. हीच खरी आपली मराठी संस्कृती. मित्रांनो, गडावर आल्यावर सर्वात आधी हा प्रतापगडाचा नकाशा नक्की पहा. या नकाशावरून आपल्याला समजतं की 350 वर्षापूर्वी आपल्या महाराजांचे आर्किटेक्चर किती पुढच्या विचाराचं होतं आहे. गडावरचं हे भवानी माताचं मंदिर खुद आपल्या शिवरायांनी बांधलं आहे. या मूर्तीची स्थापना स्वतः महाराजांनी केली होती आणि आजही इथे शिवकालीन परंपरा तशीच पाळली जाते. 1656 सापडला या ठिकाणी. यावेळेला आम्हाला इथं महाराजांनी इथं आणलं. जंगम रमाकांत जंगम, आम्ही पुजारी इथे. आता आमची 14वी पिढी चालू इथे पुजारी. ज्यावेळेला हे सापडलं त्यावेळेला मग आपण हे मंदिर बांधलं. हे मंदिर बांधल्यानंतर संपूर्ण गड बांधला. गड बांधल्यानंतर आपल्याला खाली पायथ्याला बोलावला शिवाजी महाराजांनी. मग तिथे त्याला मारलं पायथ्याशी. इथं अभिषेक करून ते भेटायला गेले. म्हणून इच्छापूर्ती स्वयंभू केदारेश्वर नाव दिलेले. म्हणून आज आपण इथे सर्वात हा पहिला गड 1656ला हे सापडलं. हे मंदिर स्वयंभू इच्छापूर्ती केदारेश्वर नाव दिलेले असं. म्हणून आज आपण इथे 14वी पिढी चालू आहे. बाबांनी खूप छान अशी माहिती दिली आहे आणि त्यांचं नक्की शिवाजी महाराजांचं आपण इथं थांबलो पण नसतो. हो बरोबर. लोकांना माहिती नाही हे काय आहे ते. तर भवानी मंदिर बांधता बोलता हे सापडलं. फोन करून बघ जरा, मी विचारलं तर नाही म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो बघितलं आता सगळी मुलं कशी एक्सायटेड होती. आणि याआधी आपण त्या बाबांना भेटलं, त्यांनी पण खूप काही माहिती सांगितली. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ते जे मंदिर होतं तिथेच आपल्या राजांनी पाय पडले आणि त्यांचा अभिषेक करून आपल्या राजांनी पुढे ती युद्धाची सुरुवात केली. 30 नोव्हेंबर 1957 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. स्वतंत्र भारतात उभारलेला गेलेला हा महाराजांचा पहिला अश्वरूढ पुतळा आहे. एका हातात तळपती तलवार घेऊन घोड्यावर स्वार असणारे आपले राजे, आणि हा पुतळा पाहून अंगावर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. एवढा सुंदर असा हा प्रतापगड आणि त्याच्यावरती ही आपली राजांची असलेली कलाकृती एवढी जबरदस्त बनवली आणि एवढी सुंदर जागा ती आहे की आसपासचा परिसर एकदम खूप भारी वाटतं बघायला. प्रतापगडच्या या बालेकिल्ल्यावरून जेव्हा आपण आजूबाजूला नजर टाकतो तेव्हा सह्याद्रीचे एकापेक्षा एक बुलंद किल्ले आपल्याला दर्शन देतात. अगदी समोर जो उंच टाकीवर पाडीसारखा किल्ला दिसतोय तो आहे करंजगड. त्याच्याच बाजूला दूरवर कमळगड आणि पांडवगड पसरलेले दिसतात. आणि जर हवा अगदी स्वच्छ असेल तर कोयनेच्या घनदाट जंगलातील वासोटा आणि आपल्या छत्रपतींची राजधानी दुर्गराज रायगड सुद्धा या उंचीवरून नजरेस पडतो. चारी बाजूंनी अशा भक्कम किल्ल्यांचं आणि जावळीच्या घनदाट जंगलाचं रक्षण असल्यामुळे प्रतापगड हा शत्रूसाठी नेहमीच अभेद्य आणि अजिंक्य राहिला आहे. तुम्ही पण प्रतापगड येत आहात तर इथले झुमका भाकर व इथले जे लोकल स्टोअर्स आहेत त्यांना तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि त्यांची नक्की हेल्प करा, कारण ते सुद्धा इथे काहीतरी जपत आहे जे आपण फक्त व्हिजिट करत आहोत. प्रतापगडचा आपला हा प्रवास आपण इथेच थांबूया आणि निघूया दुसऱ्या डेस्टिनेशनकडे. खूप बरं वाटलं येऊन, खूप मजा आली. खूप सारे ऐतिहासिक पॉईंट्स होते, खूप छान असे व्ह्यू पॉईंट्स होते, बघायला ऐकायला खूप छान वाटलं. सो नेक्स्ट टाइम तुम्ही पण नक्की या प्रतापगडला, तुम्ही पण भेट द्या आणि तुमचे व्ह्यू शेअर करा. तुम्हाला कसं वाटलं या इतिहासाचा एक पार्ट बघू.